मित्रांनो, नॉर्मली बघायचं झालं तर धान विक्रीसाठी बीम पोर्टलवर नोंदणी करणं अनिवार्य असतं, आवश्यक असतं. त्यात मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी बीम पोर्टलवर वगैरे नोंदणी केलेली असती, त्याचबरोबर विक्री केलेली असते, अशाच शेतकऱ्यांना धानाचा बोनस देखील वितरित होत असतो. याबद्दलची आपल्याला सर्वांना माहिती आहे. त्यात मित्रांनो, आपण आज ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत त्या जिल्ह्यातील जवळपास 9,32,675 शेतकऱ्यांना धानाचा बोनस हा वितरित होणार असल्याची माहिती सध्याची अपडेट समोर आलेली आहे. तर त्याविषयीची सविस्तर माहिती, त्याचबरोबर धान चुकाऱ्यासंदर्भात देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेंद्र, स्वागत आहे कृष्ण यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर तुम्हाला देखील काही प्रश्न असतील तर डायरेक्टली इंस्टाग्रामला मेसेज करून विचारू शकता. इंस्टाग्राम आयडी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. तर नॉर्मली बघायचं झालं मित्रांनो, आपण बघितलं की बऱ्याच मला वाटतं 8 दिवसामध्ये आपण 2-3 व्हिडिओ टाकलेले आहेत धान चुकारे, धान बोनस संदर्भात. तर नॉर्मली बघायचं झालं तर धान चुकाऱ्याचा पहिला टप्पा वितरित झालेला होता. त्यात मित्रांनो, धान चुकाऱ्याचा दुसऱ्या टप्प्यासाठी सुद्धा 259 कोटी रुपयाचा निधी सध्या जे मंजूर झालेला आहे, परंतु मार्केटिंग फेडरेशन किंवा आदिवासी विकास महामंडळाकडे हा निधी ट्रान्सफर झालेला नाही. तर यात मित्रांनो, जवळपास 9,32,675 शेतकरी जे धान बोनससाठी पात्र ठरलेले आहेत, तो जिल्हा म्हणजे सध्याचा गोंदिया जिल्हा. तर गोंदिया जिल्ह्यातील या शेतकऱ्यांना आता धान बोनसपासून कोणीही म्हणजे सध्या जर सरकारकडून धानाचा जे बोनस आहे तो मंजूर झालेला नाही, कुठलीही हालचाली झालेली नाहीत. परंतु जे शेतकरी आकडा आहे किंवा शेतकरी संख्या आहे, तर या संख्येला धानाचा बोनस हा डेफिनेटली वितरितच होणार आहे. त्यात मित्रांनो, बघायचं झालं तर बरेच शेतकऱ्यांनी धानाची नोंदणी केलेली आहे, बऱ्याच शेतकऱ्यांनी धानाची नोंदणी प्लस विक्री देखील केलेली आहे. यात चुकाऱ्याबाबत बोलायचं झालं तर बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये आपण बघितलं होतं की धानाची चुकारे वाटप झालेली होती, सुरू झालेली होती. त्यानंतर 8-1 दिवसाच्या नंतर बरेच मला वाटतं गडचिरोली जिल्ह्यात वगैरे 2-4 दिवसाच्या गॅपनंतर सुद्धा धानाच्या चुकाऱ्याची जी रक्कम आहे ती वितरित झालेली होती. तर बघायचं झालं मित्रांनो, जे 9,32,675 शेतकरी आहेत त्यांनी जवळपास 25 ते 26 लाखाच्या जवळपास धानाची विक्री नोंदणी प्लस विक्री केलेली आहे. तर मग इतर शेतकऱ्यांचं काय? इतर शेतकऱ्यांचं जे धान विकायचं राहिलेलं आहे किंवा ज्या शेतकऱ्यांची जे आता मार्केटिंग फेडरेशनचं वगैरे उद्दिष्ट पूर्ण झालेले आहे, लिमिटेशन संपलेली आहे की धान खरेदीची, मग त्यांचे जे शेतकरी वंचित राहिलेले आहेत, सातबाऱ्यावर देखील त्यांच्या नोंदी आहेत, परंतु बीम पोर्टलवर वगैरे त्यांच्या नोंदणीच नाहीत. मग आता जे ब्लॅकमध्ये वगैरे त्यांचे जे धान विकलं जातं त्याचं धानाच्या चुकारे त्यांना मिळत असतात. परंतु मित्रांनो, जे शेतकरी ब्लॅकमध्ये म्हणजे नोंदणी वगैरे न करता जे धानाची विक्री करत असतात त्या शेतकऱ्यांना धानाचा बोनस हा वितरित होईलच याची गॅरंटी नसते. त्यात मित्रांनो, 36,545 शेतकरी हे धान विक्रीपासून वंचित राहिलेले आहेत. म्हणजे बघा ना, 9,32,675 शेतकऱ्यांना धानाचा बोनस वितरित देखील होणार. म्हणजे आता निधी तर मंजूर नाही, म्हणजे मंजूर आहे परंतु मार्केटिंग फेडरेशनकडे वितरित झालेलं नाही. परंतु या शेतकऱ्यांना जेव्हा निधी मंजूर होईल तेव्हा या शेतकऱ्यांच्या खात्यावर या धानाचा बोनस वितरित होणार आहे. परंतु जवळपास 36,000 जे 35 ते 36,000 जे शेतकरी आहेत, अशा शेतकऱ्यांना आता जे नोंदणीच म्हणजे त्यांचं नोंदणी प्लस नाही, त्याचबरोबर विक्रीसुद्धा नाही, आणि इतर जे शेतकरी आहेत त्यांनी फक्त नोंदणी केलेली आहे, विक्री करायची बाकी आहे. तर मित्रांनो, आता जे धानाचं जे उद्दिष्ट आहे किंवा धान खरेदी करण्याचं जे उद्दिष्ट आहे मार्केटिंग फेडरेशनने वाढवायला पाहिजे. सरकारकडे मागण्या चालू आहेत सध्या धान बोनस संदर्भात किंवा धान चुकाऱ्यासंदर्भात किंवा धानाचे जे उद्दिष्ट आहे, लिमिटेशन आहे, ते वाढवण्यासंदर्भात. आता गडचिरोली झालं, गोंदिया झालं, भंडारा झालं, चंद्रपूर झालं. आता मला चंद्रपूरकडून जास्त अपडेट म्हणजे या जिल्ह्यातून जास्त हालचाली कधीच दिसून येत नाहीत, परंतु गडचिरोली आणि गोंदिया आणि भंडारा या 3 जिल्ह्यात धान बोनस संदर्भात किंवा धान चुकाऱ्यासंदर्भात मोठ्या प्रमाणात हालचाली दिसून येतात. येथील आमदार वगैरे म्हणा किंवा जे इथे जे मार्केटिंग फेडरेशनचे वगैरे अधिकारी म्हणा, यांच्यामार्फत मित्रांनो जवळपास हालचाली चांगल्या प्रकारच्या दिसून येतात. परंतु चंद्रपूर जिल्ह्यातून थोड्याफार प्रमाणातच आपल्याला हालचाली दिसून येतात. म्हणजे हे सपोर्टला असल्यासारखं झालेलं आहे चंद्रपूर जिल्हा. म्हणजे कारण की हे 3 जिल्ह्यातील बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की बाबा भंडारा जिल्ह्याविषयी आपल्याकडे म्हणजे हालचाली दिसून येतात, गडचिरोली जिल्ह्यातील हालचाली दिसून येतात. परंतु चंद्रपूर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात हालचाली झालेल्या की बाबा आम्हाला हे निधी द्या, आम्हाला ते निधी द्या, आम्हाला धान चुकाऱ्याचा निधी द्या, धान बोनसचा निधी द्या, अशा हालचाली सहजासहजीतच दिसून येत नाहीत. परंतु मित्रांनो, जे गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांनी अतिशय म्हणजे दिलासादायक बातमी त्या शेतकऱ्यांसाठी असणार आहे की बाबा तुम्ही जे 9,32,675 शेतकरी आहेत, तर या शेतकऱ्यांना आता दिलासाच आहे की बाबा तुम्ही धान बोनससाठी म्हणजे आता एक तुम्ही धान बोनससाठी आता काळजी करण्यासारखं काहीच नाही. तुमच्या खात्यावर धानाचा बोनस जेव्हा निधी ट्रान्सफर होईल मार्केटिंग फेडरेशनकडे किंवा आदिवासी विकास मंडळ म्हणलं तरी चालेल, तिकडे निधी ट्रान्सफर झाल्याच्यानंतर तुमच्या खात्यावर डेफिनेटली 100% ही रक्कम वितरित होणार आहे.
तर मित्रांनो बरेच शेतकरी म्हणत होते बाबा धान बोनस संदर्भात बोला. आता धान चुकाऱ्या संदर्भात आपण बरेच व्हिडिओमध्ये बोलत आहोत, परंतु शेतकरी म्हणत होते की धान बोनस संदर्भात सुद्धा थोडीफार अपडेट द्या. तर गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक बातमी ठरणार आहे, कारण तुमचा शेतकरी संख्येचा जे आकडा आहे सध्याचा सांगतोय, जी शेतकरी संख्येचा आकडा आहे धान बोनससाठी पात्र शेतकरी संख्या ती समोर आलेली आहे. म्हणजे जे निधी आहे तो लवकरच, आता तुम्हाला आपण सांगितलंच होतं की बाबा सध्या 10 तारखेपर्यंतच काय हालचाली दिसून येणार नाही. 10 तारखेच्या नंतर हालचाली लवकरच दिसून येतील आणि पीक विम्यासंदर्भात सुद्धा आपण वारंवार व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेत आहोत. तर एकंदरीत मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही देखील धान बोनसच्या जिल्ह्यातून असाल, आता बरेच शेतकरी पालघर, ठाणे वगैरेमधून तुरळक शेतकरी या 2-3 जिल्ह्यातून येतात. त्या कारणास्तव मित्रांनो इकडे पुण्यामध्ये सुद्धा थोड्याफार प्रमाणात धानाचं, नागपूर वगैरे काही भागात धानाचं हे उत्पन्न घेतलं जातं. परंतु मित्रांनो जे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतले जातं ते म्हणजे हे 4च जिल्हे, जे गडचिरोली, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर. तर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक बातमी ठरणार आहे. आणि धान चुकाऱ्याबद्दल बोलायचं झालं म्हणजे धान, आपण कालच मला वाटतं एक व्हिडिओ बनवलेला होता. 259 कोटी रुपये जे शेतकरी म्हणत आहेत किंवा हे निधी पुरेसा आहे का की अपूर्ण पडेल वगैरे. तर मित्रांनो आज पण सांगतो आपण, बरेच शेतकरी हे धान बोनस, धान विक्रीपासून वंचित आहेत. म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांचं धान हे अद्यापही त्यांच्या घरामध्ये आहे, त्यांचे जे नोंदणी केलेली आहे तिथे त्या केंद्रावर आहे. तर मित्रांनो जे शेतकरी आता 259 कोटी रुपयामध्ये बसतील त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर धानाचा बोनस, धानाचा चुकारे हे वितरित होणार आहेत. मग जे शेतकरी इतर उर्वरित राहतील मग त्यांना जवळपास 1 ते 2 महिना लागू शकतो. त्याचं कारण सांगतो, पाठीमागं सुद्धा धान बोनसमध्ये किंवा धान चुकारे मध्ये सुद्धा 2025च्या वेळेस म्हणजे 2024चे जे धान बोनस, धान चुकारे जे होते 2025मध्ये भेटलेले होते. तर यामध्ये सुद्धा जे उर्वरित शेतकरी राहिले होते त्यांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यात आलेलं होतं. काही शेतकऱ्यांचं व्हेरिफिकेशन, रिव्हेरिफिकेशन वगैरे चालू होतं. डॉक्युमेंट ज्या काही शेतकऱ्यांचे अडथळे आलेले होते, काही शेतकऱ्यांचे DBTचे प्रॉब्लेम आलेले होते. त्या कारणास्तव मित्रांनो जे आता या 259 कोटी रुपयामध्ये जेवढे शेतकरी बसतील त्यांच्याच खात्यावर ही रक्कम वितरित होईल. त्यानंतर जेव्हा उर्वरित जे शेतकरी राहतील त्यांच्या खात्यावर 1 ते 2 महिना यानंतर, दुसऱ्या टप्प्याच्या नंतर जेव्हा हे तिसऱ्या टप्प्यामध्ये जे शेतकरी बसतील त्यांना 2 ते 3 महिन्याचा कालावधी लागू शकतो. कारण जे उर्वरित शेतकरी राहतील ती शेतकरी संख्या थोडी कमी राहणार आहे. त्या कारणास्तव सरकारसुद्धा या शेतकऱ्यांसाठी लागलीच निधी मंजूर वगैरे करण्याची पॉसिबिलिटी राहणार नाही. तर ही होती छोटीशी माहिती मित्रांनो. आता तुम्हाला देखील व्हिडिओ आवडला असेल किंवा तुम्ही देखील या जिल्ह्यातून असाल, 2-3-4 जिल्ह्यातून असाल किंवा तुम्हाला देखील काही प्रश्न असतील ते देखील आपल्याला डायरेक्टली कमेंट बॉक्समध्ये सुद्धा विचारू शकता, इंस्टाग्रामला सुद्धा विचारू शकता. कारण आपण कमेंटचा रिप्लाय देत असतो, इंस्टाग्रामच्या मेसेजचा प्रत्येक आपण रिप्लाय देत असतो. तर ही होती छोटीशी माहिती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.